Problem 6. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. तर आपल्याला 3-digit natural number पाहिजे. तर त्याची स्टार्टिंग होईल 100 पासून कुठपर्यंत आहे 999. पण कोणते पाहिजे आहे डिव्हिजिबल बाय 5. तर 100 मध्ये 5 ने डिवाइड होते म्हणजे फर्स्ट नंबर 100 होईल. त्याच्यानंतरचा 105 आणि 110 डॉट 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 लास्ट नंबर जो आहे ज्याला 5 ने डिवाइड होईल तो कोणता होईल 995. ठीक आहे. तर आपल्याला हा जो सिक्वेन्स मिळाला हा अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. तर त्याच्या फर्स्ट नंबरला आपण ए म्हणतो. तर एची व्हॅल्यू होईल 100 आणि इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं डिफरन्स कितीचा आहे 5चा आहे म्हणजे डी इज इक्वल टू 5 होईल. आणि याला आपण लास्ट टर्म म्हणतो. तर टी एनची व्हॅल्यू किती होईल 995. आणि आपल्याला हाऊ मेनी नंबर्स आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल टी एनचा. तर टी एनचा म्हणजे लास्ट टर्मचा फॉर्म्युला काय आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर टी एनची व्हॅल्यू किती आहे 995 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 100 प्लस हाऊ मेनी नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे एन मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू 5. मग काय होईल या 100ला इकडे आणून आपण मायनस करून घेऊ म्हणजे लेफ्ट राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याचं साईन चेंज होईल 995 मायनस 100 इज इक्वल टू आणि या ब्रॅकेटला 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ 5 इंटू एन 5n आणि याला 1ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस 5 × 5. मग यांचं सबस्ट्रॅक्शन किती होईल 895 आणि मायनस 5 राईट हँडचा नंबर लेफ्ट हँडला आणला तर त्याची साईन चेंज होऊन जाईल म्हणजे हा प्लस होऊन जाईल 5 इज इक्वल टू 5n. मग याची ॲडिशन 895 प्लस 5 किती होईल 900 होईल आणि डिवाइड बाय 5 होऊन जाईल. न्यूमरेटरचा नंबर इकडे डिवाइडला येऊन जाईल डिनॉमिनेटरमध्ये इज इक्वल टू n. आता आपल्याला 900ला कशाने डिवाइड करावं लागेल 5 ने. 5 × 5 किती उरले 40 आणि 5 8 40 आणि हा 0 आहे हा इथे येऊन जाईल म्हणजे 5 ने डिवाइड केलं तर किती येईल 180 इज इक्वल टू n. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आली 180 म्हणजे हाऊ मेनी 3-digit नंबर्स 180. Problem 7. The 11 term and the 21 term of an arithmetic progression are 16 and 29 respectively. Then find the 41th term of that arithmetic progression. तर आपल्याला 11 टर्म दिली आहे 16, 21 टर्म दिली आहे 29 आणि आपल्याला 41 टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल टी एनचा लास्ट टर्मचा. तर तो काय आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. तर पहिले आपण 11 टर्म तयार करू मग कोणती करू 21 टर्म तयार करू. 2 इक्वेशन मिळेल त्याला सॉल्व करून आपल्याला 41 टर्म काढता येईल. तर पहिले 11 टर्म तयार करण्यासाठी एनच्या जागेवर किती लिहावं लागेल 11 टी एनच्या जागेवर 11 इज इक्वल टू ए प्लस एनच्या जागेवर 11 मायनस 1 डी. आता टी 11ची व्हॅल्यू किती दिली आहे 16 इज इक्वल टू ए प्लस 11 मायनस 1 किती होऊन जाईल 10 डी. म्हणजे पहिलं इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. हे झालं पहिलं इक्वेशन. आता आपल्याला कोणती टर्म तयार करायची आहे 21 टर्म.
तर एनच्या जागेवर किती लिहावं लागेल 21. म्हणजे टी एनच्या फॉर्म्युल्यात टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मध्ये एनच्या जागेवर आपल्याला 21 लिहावं लागेल. म्हणजे टी एनच्या जागेवर 21 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 तर एनची व्हॅल्यू किती आहे 21 मायनस 1 इंटू डी. तर टी 21ची व्हॅल्यू किती दिली आहे 29 इज इक्वल टू ए प्लस याचं सबस्ट्रॅक्शन किती होऊन जाईल 20 डी. 21 मायनस 1 20 डी. तर या हे दुसरं इक्वेशन मिळून जाईल. रिअरेंज करून घेऊ. ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. हे झालं इक्वेशन 2. मग आपल्याला काय करावं लागेल हे दोन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून आपल्याला ए आणि डीच्या व्हॅल्यूज काढावं लागेल आणि त्या व्हॅल्यूज मिळाल्या की आपल्याला 41 टर्म फाइंड आउट करता येईल. आता इथे बघा दोन्ही ठिकाणी ए आहे. तर इक्वेशन 1 आणि 2चं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर ए आणि मायनस ए काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला डीची व्हॅल्यू मिळून जाईल. आणि डीची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला एची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन 1 आणि 2चं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर मग आपण काय करू इक्वेशन 2 मायनस 1 करून घेऊ. तर इक्वेशन 2 कोणतं आहे ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29 आणि फर्स्ट कोणता आहे ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. आता याचं आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर सेकंड इक्वेशनच्या ईच टर्मची आपल्याला साईन चेंज करावं लागेल. इथे मायनस होईल इथे मायनस होईल आणि इथे मायनस होऊन जाईल. आणि आता काय होईल ए आणि मायनस ए कॅन्सल होऊन जाईल. 20 डी मधनं 10 डी काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर म्हणजे किती राहील 10 डी राहील आणि इथे 9 मायनस 6 3 होऊन जाईल आणि 2 मायनस 1 13. म्हणजे डीची व्हॅल्यू किती येईल 13 अपॉन न्यूमरेटरचा नंबर डिवाइडमध्ये येऊन जाईल. अशा रीतीने आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला ही डीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवावं लागेल. मग पुट डी इज इक्वल टू 13 अपॉन 10 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आहे ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. आता इथे आपल्याला डीची व्हॅल्यू 13 अपॉन 10 ठेवावं लागेल. म्हणजे काय होईल ए प्लस 10 इंटू डीची व्हॅल्यू आहे 13 अपॉन 10 इज इक्वल टू 16. आता इथे बघा 10 आणि 10 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय होईल ए प्लस 13 इज इक्वल टू 16. आता एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल 13ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर 16 राईट हँडला जाईल तर त्याची साईन चेंज होऊन जाईल. म्हणजे ए इज इक्वल टू 16 मायनस 13 किती होऊन जाईल 3 होऊन जाईल. अशा रीतीने आपण एची व्हॅल्यू फाइंड आउट केली डीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि आता आपल्याला काय काढायचं आहे 41th टर्म. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू किती मिळाली आहे एची व्हॅल्यू मिळाली आहे 3 डीची व्हॅल्यू मिळाली आहे 13 अपॉन 10 आणि आपल्याला कोणती काढायची आहे टर्म 41. म्हणजे यांची टर्म होईल 41. मग परत टी एनचा फॉर्म्युला वापरा. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. आता या फॉर्म्युल्यामध्ये एनच्या जागेवर किती ठेवायचे 41. एची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 3
प्लस यनच्या जागेवर ठेवायचं आहे 41 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 13/10. म्हणजे काय होईल, याला सॉल्व केलं तर T41 इथे होईल 3 प्लस 41 मायनस 1 म्हणजे 40 इंटू 13/10. तर हा 0 याच्याशी कॅन्सल होऊन जाईल. मग T41 इज इक्वल टू 3 प्लस 13 4 52. मग T41 इज इक्वल टू 52 आणि 3 किती होऊन जाईल 55. म्हणजे आपल्याला 41th टर्म किती मिळून जाईल 55. प्रॉब्लेम 8. 11 8 5 2 डॉट 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 इन दिस अर्थमॅटिक प्रोग्रेशन विच टर्म इज द नंबर -151. तर आपल्याला हा सिक्वेन्स दिला आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा 11 8 5 2 डॉट 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 आणि विच टर्म इज -151 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता या सिक्वेन्समध्ये फर्स्ट नंबरला आपण ए म्हणतो, तर एची व्हॅल्यू किती होईल 11 आणि कॉमन डिफरन्स कशाचा असतो कॉन्झिगेटिव्ह टर्मचा. तर 8 मायनस 11 किती होईल -3 म्हणजे डीची व्हॅल्यू किती होईल -3 आणि -151 ही लास्ट टर्म होईल यन टर्म म्हणजे टी एनची व्हॅल्यू किती होईल Tn इज इक्वल टू -151 आणि या किती टर्म्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल Tnचा. तर Tnचा लास्ट टर्मचा फॉर्म्युला काय Tn इज इक्वल टू a प्लस n-1d. कोणता आहे n-1d. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर Tnची व्हॅल्यू किती आहे -151 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 11. किती टर्म्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे -1 ब्रॅकेट कंप्लीट आणि डीची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला -3 म्हणजे इथे येईल -151 इथे येईल 11. आता -3 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर प्लस मायनस मायनस 3 इंटू n 3n आणि इथे होईल मायनस मायनस प्लस 3 1 जार 3. आता इथे काय होईल -151 इज इक्वल टू 11 आणि 3 ची ॲडिशन करावं लागेल. तर 11 आणि 3 काय होईल 14 मायनस 3n. आता आपल्याला nची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर nला लेफ्ट हँड साईडला आणून याचं साईन चेंज करून घेऊ आणि -151 राईट हँड साईडला जाईल तर याचं साईन चेंज होईल आणि हे प्लस होऊन जाईल इकडे. तर पहिले -3n लेफ्ट हँड साईडला येईल तर इकडे येऊन काय होईल साईन चेंज होईल म्हणजे +3n होईल आणि इज इक्वल टू इथे काय होईल 14 आणि -151 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होऊन जाईल +151. आता काय होईल 3n इज इक्वल टू याची आपल्याला काय करावं लागेल इकडे करून घेऊ 3n इज इक्वल टू याची ॲडिशन 4 आणि 1 किती होऊन जाईल 5 आणि 5 आणि 1 6 165. 3n इज इक्वल टू याची ॲडिशन होईल 165. n इज इक्वल टू 165 अपॉन न्यूमरेटरचा नंबर डिवाइडमध्ये जाईल आणि n इज इक्वल टू 3 5 जार 15 कॅरी 1 परत 15 होईल 3 5 जार म्हणजे किती टर्म्स होईल 55 टर्म म्हणजे यांची व्हॅल्यू येईल 55. प्रॉब्लेम 9. In the natural numbers from 10 to 250 how many are divisible by 4. तर आपल्याला नॅचरल नंबर्स दिले आहे 10 to
250 आणि हाऊ मेनी म्हणजे किती आहे म्हटलं आहे डिव्हिजिबल बाय 4. तर आता याच्यातले आपल्याला 4नी डिवाइड होणारे नंबर्स लिहावं लागेल. तर 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 3 जार 12 म्हणजे 12 पासून आपल्याला लिहिता येईल 12. 4 4 जार 16, 4 5 जार 20 डॉट 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 आणि इथे 4नी डिवाइड होणारा लास्ट नंबर काढावा लागेल 250 डिवाइड बाय 4. 4 6 जार 24 कॅरी 1 10, 4 2 जार 8 म्हणजे किती उरत आहे रिमाइंडरमध्ये 2. म्हणजे 250मधनं जर 2 आपण सबट्रॅक्ट केले तर किती होईल 248. याच्यामध्ये 4नी डिवाइड होईल. तर आपल्याला हे नंबर्स हाऊ मेनी म्हणजे किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर हा जो सिक्वेन्स आहे याच्यामध्ये फर्स्ट टर्म झाली एची व्हॅल्यू होईल 12 आणि याच्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स किती आहे 16 मायनस 12 म्हणजे 4 म्हणजे डीची व्हॅल्यू आपली होऊन जाईल 4. कॉमन डिफरन्स होऊन जाईल 4. आणि टीएनला आपण लास्ट टर्म म्हणतो nth टर्म. तर टीएन इज इक्वल टू काय होईल 248. बघ आता आपल्याला हाऊ मेनी नंबर्स फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल टीएनचा फॉर्म्युला. तर मग टीएनचा फॉर्म्युला काय आहे टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण एची डीची आणि टीएनची व्हॅल्यू फाइंड आउट ठेवली तर एनची व्हॅल्यू फाइंड आउट होऊन जाईल. तर टीएन इज इक्वल टू काय टीएनच्या खाली किती लिहावं लागेल व्हॅल्यू 248 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 12 प्लस एन आपल्याला नंबर फाइंड आउट करायची आहे मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 4 इंटू 4. आता याला सॉल्व करावं लागेल. 248 इज इक्वल टू 12 प्लस याला 4नी मल्टिप्लाय करायचं तर 4 इंटू एन 4n मायनस 4 1 जार 4. आता किती होईल 248 इज इक्वल टू 12 मायनस 4 किती येईल 8 येईल प्लस 4n. आता 8ला इकडे आणून मायनस करावं लागेल 248. राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल मायनस 8 इज इक्वल टू 4n. मग याचं सबट्रॅक्शन किती होईल 248 मायनस 8 म्हणजे 240 इज इक्वल टू 4n. आता आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर न्यूमरेटरचा 4 इकडे लेफ्ट हँड साईडला येईल तर डिनॉमिनेटरमध्ये येईल म्हणजे काय होईल 240 अपॉन 4 इज इक्वल टू n. आणि 4 6 जार 24 म्हणजे याचा 4नी डिवाइड केलं तर किती येऊन जाईल 60 इज इक्वल टू n. म्हणजे हाऊ मेनी नंबर्स 60 नंबर्स. प्रॉब्लेम 10. In an arithmetic progression 17 term is 7 more than its 10th term. Find the common difference. तर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे आणि कंडिशन काय दिली आहे 17 टर्म ही 10 टर्मपेक्षा 7नी मोर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल टीएनचा फॉर्म्युला वापरावा लागेल लास्ट टर्मचा. टीएन इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 डी. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण 17 ठेवली यांची व्हॅल्यू तर 17 टर्म मिळून जाईल आणि 10 ठेवलं तर 10 टर्म मिळून जाईल. आणि मग आपल्याला कंडिशनवरून इक्वेशन तयार होईल आणि सॉल्व करता येईल. तर इथे 17 टर्म तयार करण्यासाठी यांच्या जागेवर 17 ठेवावं लागेल. टी यांच्या जागेवर 17 इज इक्वल टू ए प्लस एनची व्हॅल्यू आहे 17 मायनस 1 डी. तर T17 इज इक्वल टू
ए प्लस 17 मायनस 1 16b. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता आपल्याला कोणती टर्म तयार करायची आहे? 10 टर्म. 10 टर्म तयार करायचं आहे तर टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये एनच्या जागेवर आपल्याला किती ठेवावं लागेल? 10. मग आता आपण 10 टर्म तयार करू. टी एनच्या जागेवर 10 इज इक्वल टू ए प्लस एनच्या जागेवर आपल्याला ठेवावं लागेल 10 मायनस 1 डी. आता T10 इज इक्वल टू ए प्लस 10 मायनस 1 काय होईल? 9d. हे झालं इक्वेशन 2. आणि आता आपल्याला कंडिशन कोणती दिली आहे? तर 17 टर्म ही 10 टर्मपेक्षा 7नी मोर आहे. तर T17 ही जी टर्म आहे ही T10 टर्मपेक्षा 7नी मोर आहे. तर T17 या टर्ममधनं आपण टी टर्म जर सबस्ट्रॅक्ट केली तर याचा आन्सर किती येईल? 7 येईल. कारण की T17 ही टर्म T10पेक्षा 7नी मोर आहे. तर T17 मायनस T10 इज इक्वल टू 7. आता T17ची व्हॅल्यू आपण काय काढली आहे? ए प्लस 16b. ए प्लस 16d मायनस ब्रॅकेटमध्ये T10ची टर्म कोणती काढली आहे? ए प्लस 9d. ए प्लस 9d इज इक्वल टू 7. आता काय करावं लागेल? मायनसनी ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? ए प्लस 16d मायनस ए होईल आणि मायनस 9d इज इक्वल टू 7. इथे ए आणि मायनस ए काय होईल? कॅन्सल होईल. आणि आता 16d मधनं 9d जर सबस्ट्रॅक्ट केलं तर काय होईल? 7d होईल इज इक्वल टू 7. आणि आता d इज इक्वल टू 7/7. d इज इक्वल टू 1. म्हणजे कॉमन डिफरन्स आपला किती आला? 1 आला. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं.